सर्वांचं हार्दिक स्वागत करून आपण आजच्या घटकाला सुरुवात करूया. आजच्या घटकाचं नाव आहे व्हेजिटेबल्स. सकाळी आपण फ्रुट्स पाहिलेले होते. आता आपण भाज्या व्हेजिटेबल्स पाहणार आहोत. त्यामध्ये असणारा पहिला भाग पहा, पोटॅटो. P O T A T O. पोटॅटो. पोटॅटो पोटॅटो म्हणजे बटाटा. त्याला पटेटो असंही म्हटलं जातं. पोटॅटो पोटॅटो म्हणजे पटेटो. बटाटा हिंदीमध्ये याला आलू असं म्हटलं जातं. यानंतर पुढची व्हेजिटेबल्स आहे ऑनियन. ऑनियन ऑनियन म्हणजे कांदा. ऑनियन ज्याला ओनियन असं पण म्हणतात, त्याचा उच्चार ऑनियन असा करतात, ओनियन असंही करतात. कांदा कांद्याला हिंदीमध्ये प्याज म्हटलं जातं. ऑनियन ऑनियन किंवा ओनियन, ONION. ऑनियनच्या नंतर CHILLI. चिली. चिली चिली म्हणजे मिरची. त्याला हिंदीमध्ये मिर्च म्हणतात, मराठीमध्ये मिरची. CHILLI. चिली. चिली चिली म्हणजे मिरची. आपण व्हेजिटेबल्स पाहतोय, भाज्या. TOMATO. टमाटो किंवा टोमॅटो. टोमॅटो टोमॅटो टोमॅटोचं स्पेलिंग आहे TOMATO. टोमॅटो 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 किंवा टोमॅटोचं स्पेलिंग आहे TOMATO. टोमॅटो. टोमॅटोच्या नंतर CARROT. कॅरट. कॅरट कॅरट. CARROT. कॅरट. कॅरट. CARROT. कॅरट. कॅरट कॅरट म्हणजे गाजर. गाजर. गाजराला कॅरट म्हटलं जातं. कॅरटच्या नंतर CABBAGE. कॅबेज. कॅबेज. कॅबेज म्हणजे कोबी. कॅबेज. CABBAGE. कॅबेज. कॅबेज. कॅबेज म्हणजे कोबी. तिला पत्ता गोबी असं म्हटलं जातं.
हिंदीमध्ये कॅबेज, CABBAGE, कॅबेज. कॅबेज म्हणजे कोबी, कॅबेज. कॅबेजच्या नंतर CAULIFLOWER, कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलकोबी. कॉलीफ्लॉवर म्हणजे फ्लावर ज्याला म्हणतो आपण, त्याला फुलकोबी असं पण म्हटलं जातं. जसं पत्ता गोबी आहे तशी फुलगोबी. कॉलीफ्लॉवर, फ्लावर. CAULIFLOWER, कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलकोबी किंवा फ्लावर. फ्लॉवर, फुलगोबी असंही म्हटलं जातं. कॉलीफ्लॉवर, कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवरच्या नंतर रॅडिश. रॅडिश. रॅडिश म्हणजे मुळा. रॅडिश. रॅडिश म्हणजे मुळा. RADISH, रॅडिश. रॅडिश. रॅडिश म्हणजे मुळा. रॅडिश. रॅडिश. RADISH. रॅडिशच्या नंतर पुढची व्हेजिटेबल LADYFINGER, लेडी फिंगर. लेडी फिंगर. लेडी फिंगर. लेडी फिंगर. लेडी फिंगर म्हणजे भेंडी. भेंडीला लेडी फिंगर म्हटलं जातं. LADY, लेडी, आणि फिंगर FINGER, लेडी फिंगर. लेडी फिंगर. लेडी फिंगर म्हणजे भेंडी, त्याला लेडीज फिंगर. लेडी फिंगर किंवा लेडीज फिंगर असं म्हटलं जातं. लेडीज फिंगर. लेडीज फिंगरच्या नंतर पुढं ब्रिंजल, BRINGJAL, ब्रिंजल. ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे वांगी. वांग्याला ब्रिंजल म्हटलं जातं. BRINJAL, ब्रिंजल. ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे वांगे. वांग्याला बैंगन म्हणतात हिंदीत. ब्रिंजल. 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 ब्रिंजलच्या नंतर पुढची व्हेजिटेबल्स आहे ब्रिंजलच्या नंतर लेमन. लेमन. लेमन हे फळाचंच नाव झालं. लेमन नको, आपण बॉटल गार्ड. बॉटल गार्ड. GOURD, बॉटल गार्ड. बॉटल गार्ड. बॉटल गार्ड. BOTTLE, बॉटल. GOURD, बॉटल गार्ड. बॉटल गार्ड म्हणजे दुधी, ज्याला हिंदीत लौकी म्हणतात. दुधी. BOTTLE,
E bottle, guard, GOURD, guard, bottle guard, bottle guard, bottle guard, bottle guard म्हणजे दुधी, बॉटल गार्ड म्हणजे दुधी, दुधीला बॉटल गार्ड असं म्हटलं जातं. बॉटल गार्ड दुधी. दुधीच्या नंतर पहा आपण टोमॅटो पाहिलं, कॅबेज पाहिलं, अनियन, बॉटल गार्ड पाहिलं. बॉटल गार्डच्या नंतर बिटर गार्ड, बिटर गार्ड, बिटर गार्ड, BITTER, बिटर आणि GOURD, बिटर गार्ड. बिटर गार्ड म्हणजे कारले, कारल्याला बिटर गार्ड म्हटलं जातं. BITTER, बिटर आणि गार्ड GOURD, बिटर गार्ड. बिटर गार्ड, बिटर गार्ड म्हणजे कारले, कारल्याला बिटर गार्ड असं म्हटलं जातं. बिटर गार्ड, बिटर गार्ड. बिटर गार्डच्या नंतर CAPSICUM, कॅप्सिकम, कॅप्सिकम, कॅप्सिकम म्हणजे ढब्बू मिरची, ढोबळी मिरची ज्याला म्हटलं जातं ती आहे कॅप्सिकम. CAPSICUM, कॅप्सिकम, कॅप्सिकम, कॅप्सिकम म्हणजे ढब्बू मिरची किंवा ढोबळी मिरची. कॅप्सिकम, कॅप्सिकम, कॅप्सिकम. कॅप्सिकमच्या नंतर ब्रोकोली, 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 BROCCOLI, ब्रोकोली. पहा ही सुद्धा फार पौष्टिक अशी भाजी आहे, व्हेजिटेबल आहे. ब्रोकोली, ब्रोकोली, BROCCOLI, ब्रोकोली, ब्रोकोली, ब्रोकोली. ब्रोकोलीच्या नंतर पुढची व्हेजिटेबल आहे, त्यामध्ये मग एरम आहे. एरम, एरम तर दाखवलं जात नाही ते. चला दुसरी भाजी घेऊ. बीटरूट, बीटरूट, BEETROOT, बीटरूट. बीट, बीट म्हणतात ज्याला, बीट, बीट, बीटाची भाजी, बीट, त्याला बीटरूट असं म्हटलं जातं. BEET, बीट आणि ROOT, बीटरूट, बीटरूट, बीटरूट म्हणजे बीट. नंतर आपण जसं ब्रिंजल पाहिलं, ब्रिंजलला एग प्लांट असं पण म्हटलं जातं, एग प्लांट असं पण म्हटलं जातं. EGGPLANT असं एग प्लांट असं नाव आहे.
ब्रिंजलला ब्रिंजलला हे दुसरं नाव आहे, एग प्लांट. एग प्लांट. एग प्लांटच्या नंतर आपण चिली पाहिलं, कॉलीफ्लॉवर पाहिलं, कॅरट पाहिलं, पोटॅटो पाहिलं, नंतर रॅडिश पाहिलेलं आहे. एक प्लांट पण EDAMAME हे काय? नेटवर्क स्लो. हा, एक प्लांट आलं पहा. एक प्लांट. एक प्लांट. ब्रिंजलला एक प्लांट असं दुसरं नाव आहे. एक प्लांट दुसरं नाव आहे EDAMAME. पहा, वेगळंच भाजी दिसते इथं. नंतर ककुंबर, CUCUMBER, ककुंबर. ककुंबर. ककुंबर म्हणजे काकडी. काकडीला ककुंबर म्हणतात. ककुंबर. ककुंबर. CUCUMBER, ककुंबर. ककुंबर. ककुंबर म्हणजे काकडी. काकडीला ककुंबर म्हटलं जातं. ककुंबर. भाज्यामध्ये जिंजर सुद्धा वापरलं जातं. GINGER. जिंजर. जिंजर. आल्याला म्हणतात जिंजर. भाजीमध्ये हे वापरलं जातं जिंजर. GINGER. जिंजर. जिंजर. जिंजर म्हणजे आले. आल्याच्या नंतर कोरिएंडर. CORIANDER. कोरिएंडर. कोरिएंडर. कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीरीला कोरिएंडर म्हटलं जातं. कोथिंबीरीला कोरिएंडर म्हणतात. कोरिएंडरचं स्पेलिंग काय आहे? CORIANDER. कोरिएंडर. कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. कोरिएंडर. कोथिंबीर. नंतर पुढचा आहे बीन्स. बीन्स. बीन्स पहा, बीन्स. फ्रेंच बीन्स आहेत. बीन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर फ्रेंच बीन्स टाकून बघतो. FRENCH. फ्रेंच. फ्रेंच बीन्स. फ्रेंच बीन्स. फ्रेंच बीन्स.
फ्रेंच बीन्स, खूप स्लो दिसते. ठीक आहे, फ्रेंच बीन्सच्या पुढे जाऊया आपण. पीज, PEAS, पीज, पीज. वाटाण्याला पीज म्हणतात पा. वाटाणा, वाटाण्याला पीज असं म्हटलं जातं. PEAS, पीज. पीज म्हणजे वाटाणा. पीज, पीज, पीज म्हणजे वाटाणा. वाटाण्यानंतर PUMPKIN, पंपकिन, पंपकिन, पंपकिन म्हणजे भोपळा. PUMPKIN, पंपकिन, पंपकिन, पंपकिन म्हणजे भोपळा. भोपळ्याच्या भाजीला पंपकिन, पंपकिन असं म्हटलं जातं भोपळ्याला. पंपकिन, पंपकिन. पंपकिन नंतर पॉइंटेड गार्ड, पॉइंटेड गार्ड, पॉइंटेड गार्ड. पारवल असं पण म्हटलं जातं पॉइंटेड गार्डला. पॉइंटेड गार्ड, पॉइंटेड गार्ड. पॉइंटेड गार्ड, पॉइंटेड गार्ड. नेटवर्क स्लो दिसतंय पहा. पहा, आपण पॉइंटेड गार्ड पाहतो. तो पॉइंटेड गार्ड, POINTED, 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 pointed guard, GOURD, pointed guard, pointed guard. पहा खाली दिसतात. आपण काकडी वगैरे वापरतो, काकडीला कुकुंबर म्हणतात, पण पॉइंटेड गार्ड वेगळंच भाजी दिसते. घोसाळ्या वगैरे असतात तसल्या प्रकारची भाजी इथं दिसते. पॉइंटेड गार्ड, पॉइंटेड गार्ड. पॉइंटेड गार्डच्या नंतर रिच गार्ड, RIDGE, रिच गार्ड, रिच गार्ड. पहा रिच गार्ड कशाला म्हटलंय. रिच गार्ड, RIDGE, रिच गार्ड, GOURD, रिच गार्ड, रिच गार्ड. ओळखते का काय आहे. काय आहे.
कोण सांगते काय आहे? लिंबू का चंदन? हा लिंबू का चंदन? बरोबर. दोडका. दोडक्याला रिच गार्ड असं म्हटलं जातं. रिच गार्ड, रिच गार्ड म्हणजे दोडका. ठीक आहे. नंतर मिंट. मिंट असं पण एक नाव आहे. मिंट. 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 टर्निप. मिंट आणि टर्निप. याच्यावरून तुम्ही खूप वेगवेगळे प्रश्न पण तयार होतात की बोटांसारखा आकार असणारी भाजी कोणती, सॅलड म्हणून कोणती भाजी वापरली जाते, कोणती भाजी कडू लागते, कोणती भाजी, म्हणजे भाज्यांवरून तुम्ही असे जे कॉमन यूज केली जाते सतत भाजी ती कोणती. पहा, मिंट. त्याचं नाव आहे मिंट. पण पुदिना म्हणतो. मिंट. MINT. मिंट. MINT. मिंट. मिंट. अशा पद्धतीने आपण टोमॅटो, कॅबेज, ऑनियन, बॉटल गार्ड, बिटर गार्ड, कॅप्सिकम, ब्रोकोली, ऑरियम, बीटरूट, ब्रिंजल, परत कॉलीफ्लॉवर, चिली, कॅरट, कोरिएंडर, पोटॅटो, फ्रेंच बीन्स, जिंजर, कोकुंबर. नंतर गार्लिक सुद्धा आहे. गार्लिक. 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 गार्लिक कशाला म्हणतात? लसूण. GARLIC. गार्लिक. 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 GARLIC. गार्लिक. गार्लिक. गार्लिक म्हणजे लसूण. गार्लिक. अशा पद्धतीने आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे च्या भाज्या पाहिल्या. लेडी फिंगर पाहिले, पंपकिन, पीज, रिच गार्ड, रॅडिश, पॉइंटेड गार्ड, मिंट, टर्निप. टर्निप पण एक नाव आहे. टर्निप एका भाजीचं नाव आहे. टर्निप. पहा, टर्निप. TURNIP. टर्निप. टर्निप. अशा पद्धतीने आपण जवळजवळ 25 पेक्षा जास्त भाज्यांची नावं पाहिली असतील. तुम्ही यातली काही भाज्यांची नावं लिहून घेतली असतील, काही ध्यानात ठेवले असतील. टोमॅटो, कॅबेज, ऑनियन, बॉटल गार्ड, बिटर गार्ड, कॅप्सिकम, ब्रोकोली, ऑरियम, बीटरूट, एग प्लांट किंवा ब्रिंजल, कॅरट, कॉलीफ्लॉवर, चिली, coriander, potato, beans, ginger, cucumber, garlic, ladyfinger, pumpkin, peas, rich gourd, radish, turnip, mint. अशी नाव पाहिली आपण. पोटॅटो, ऑनियन, चिली, टोमॅटो, कॅरट, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, रॅडिश, लेडीज फिंगर, ब्रिंजल,
बॉटल गार्ड, अशी सुरुवात आपण केलेली होती. आता मला पाहायचं आहे किती जणांना किती भाज्यांची नावं ध्यानात राहिलेत. जेवढी तुम्हाला भाज्यांची नाव आठवतील तेवढी नावं सांगायची आहेत. आता तुमच्यापैकी किती जण भाज्यांची नावं सांगतील ते पाहूया. हा, मृण्मयी, काय आठवतात भाज्यांची नावं? हा, पोटॅटो, टोमॅटो, हम्म. बघा ग्रीन लेफ, वरद, काय आठवतात भाज्यांची नावं? चला, प्रत्येकाने थोडी भाज्यांची नावं सांगा. एवढीच. ओके. हा, व्हेजिटेबल्स पाहत होता आपण. वरद, ज्यावेळेस स्क्रीनवर काही भाज्या दाखवल्या जात असतात किंवा कोणताही घटक चालू असतो त्यावेळेला नोट डाऊन करायला शिका, म्हणजे त्याच्या नोंदी ठेवायला शिका, त्याचा फायदा होईल. वरदचा माईक सुरू करा. वरद, बाकी सगळ्यांचेच माईक मी सुरू करतोय. बघूया, ज्यांना सांगता येतील त्यांनी भाज्यांची नावं सांगा. बघू कोण सांगते. कोणकोणत्या भाज्या ध्यानात ठेवल्या, त्या नोट डाऊन केल्या का? केल्या नसतील तर तुम्हाला ते करणं आवश्यक आहे. क्लासच्या वेळेला ज्या गोष्टी पुढे होत असतात, स्क्रीनवर होत असतं, त्याचं किमान मराठीमध्ये तरी नाव लिहून ठेवावं, ते पाठ करावं. नंतर मग स्पेलिंग पाठ करा. नंतर तुम्ही शोधा नवीन नवीन भाज्यांची नावं, चित्र शोधा भाज्यांची. ती चित्र भाज्यांची चित्र एखाद्या तक्त्यावर चिकटवा, त्याच्या खाली नाव लिहा, त्याचं स्पेलिंग, त्याचं मराठीतलं नाव, त्याचं इंग्रजीतलं नाव, अशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही. तुमचा स्वतःचा व्हेजिटेबलचा प्रोजेक्ट तयार करू शकता. म्हणजे तुम्ही शब्दांचा संग्रह करून त्याचा एक प्रोजेक्ट तयार करू शकता. हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असायला हवं. हे दररोज होणारे जे घटक आहेत, या घटकांचा काय फायदा, असं सगळ्यांना प्रश्न पडला असेल. सगळ्यांना वाटत असेल की काय सर, सकाळी वेगळा घटक आहे, संध्याकाळी वेगळा घटक आहे, जो आमच्या पुस्तकात पण एवढं नाही, हे सगळं थोडंच आहे, मग हे एवढं कशाला घेतायत सर? पण ज्या वेळेला 20-25 भाज्या तुमच्या समोर ठेवल्या जातील, त्यातल्या काही मोजक्या तरी भाज्यांची नावं तुम्हाला सांगता आली पाहिजेत. किमान 5 भाज्या, 10 भाज्या ची इंग्रजीतून नावं सांगता आली पाहिजेत. फळं ज्या वेळेला 20-25 तुम्हाला शिकवली जातात, त्यातली 5 फळं, 10 फळांची इंग्रजीमध्ये नावं सांगता आली पाहिजेत. त्याचं स्पेलिंग पाठ करणं ही नंतर गोष्ट आहे. त्याची स्पेलिंग पाठ करणं, किंवा ज्यावेळेला स्कॉलरशिपला प्रश्न येतो त्यावेळेला गटात न बसणारा शब्द ओळखा असा प्रश्न असतो. मग तिथं 4 भाज्यांची नावं न देता 3 भाज्यांची नावं आणि एकच वेगळं नाव दिलेलं असतं. मग आपल्याला त्यात ओळखता आलं पाहिजे की ही भाजी आहे का नाही. त्यासाठी तुमच्या डोळ्यासमोरून सगळ्यांची नावं जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रत्येक घटक आपण डीपली घेतोय. म्हणजे प्रत्येक घटक सगळे आपल्या असे प्रत्येक, म्हणजे जे इंग्रजीसाठी आवश्यक असणारे जो भाग आहे आपल्या स्कॉलरशिपला, नवोदयला, या गोष्टींची आवश्यकता आहे, अशा गोष्टी आपण घेतोय आणि त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे.